मरायला सगळे आलो बाबून, मरायला सगळे आलो. मी मारणार आहे, तुम्ही मारणार आहे. येते नाही उरो आले अवतार, येरते पामर जीवन. जीवन जगायचं याच्यासाठी, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटीचा त्याच्यासाठी जीवन जगायचं आपल्याला सगळ्याला, जेणेकरून मरण चांगलं यावा आणि मेल्यावर लोकांनी चांगलं म्हणावा. मला आपल्या भारताचे पंतप्रधान किती झाले तो सांगताय? पंडित नेहरू पासून, मोरारजी देसाई पासून, लालबहादूर शास्त्री पासून किती पंतप्रधानाचे मंदिर आहेत, तिथं रांग लावून लोक दर्शनाला जातात. किती गृहमंत्र्याचे, किती किती कोट्याधीशाचे श्रीमंत लोकांचे मंदिर आहेत, पैशावाल्याचे किती मंदिर आहेत. पण ज्यांची झोळी फाडली, ज्यांना गावात भीक मागू दिली नाही, ज्यांना माळावर भजन करायला लावलं, त्यांचे मंदिर किती, त्यांच्या नावाला दर्शनाला रांगी किती आहे. जीवन कशासाठी आहे? मरावे परी त्याच्यासाठी जीवन आहे. मला सांगायचंय, राक्षस मिळेले, राक्षस मिळेले, पण वानराच्या हाताने मिळेले. कोणाच्या हाताने? कुठं बी मारण्याला अर्थ नाही. एक साधूच्या दिंडीत माराव, संतांच्या सानिध्यात माराव, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी माराव. लोक म्हणतात काशीला मेल्यावर मुक्ती, मोक्ष आहे. मोक्ष देऊन उदार काशी हो यकीर, परी वेचणे लागे शरीर दिएगा वीर. इथं मारावं लागते तेव्हा मोक्ष मिळतोय. आमच्या पंढरपूरला लोकांमध्ये मोक्ष देखील तात्काळ हा नस पातकांचा. नुसता कळस बघितला तरी मोक्ष मिळतोय. आणि चंद्र लागेला स्नान केल्यावर आईशी चंद्रभागा, ऐसा विद्येवर देव कोठे. ऐशी चंद्रभागा, ऐसा विठेवर देव कोठे. पुढे सगळं तीर्थाचे माहेर काय पंढरपूर. जेवढे संत, तेवढे साधू, तेवढा मेळ, तेवढे देव. जगात खोट नाही. ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा सांगा कोठे. कुठे? फक्त दोन्ही तळावर पंढरपूरच. आणि ती आज आषाढी एकादशी आहे का नाही? जन्मात येऊन देव म्हणतो माझ्याकडे 2 वेळा तरी या. आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांग तसे गुज पांडुरंग. पांडुरंगाने सांगितलंय तो बरोबर आहे. ज्ञानेश्वर मामे 12 महिने मिळाला तरी चालल, पण किती? आषाढी कार्तिकी एकादशी, आषाढी
यात्रा भरती शिव संताचे माहेर पंढरपूर संताचे माहेर पंढरपूर भीमा चंद्रभागा वाहती यात्रा कोणी होत संताचे माहेर पंढरपूर एक वेळ जन्म येऊनी पहा मने आमायाची जरी चोरुंदरा संताचे माहेर याच्यासाठी मी म्हणत असतो मरावान कोणाने 4 दिवस जन्माला यावा पुत्र का हो पुत्र हो का व्हायला चव्हाण महाराज इथं जन्माला यावं वाटतं परमान उचलीस तोर स्वरासहित तालासहित हे का नाही मग आईशी चित्रभागा आईशे संतजन आणि आईशे हरिदास आईचा नाम घोष सांगा कुठे कुठं आहे आमच्या बाबासाहेब देशमुख होतं पोवाडे गाणारे त्यांचं एक वाक्य होतं एक भजनातलं नाही अग फिरून जग मी पाहिलं माझं गावाचं मंदिर शोभर समजलं का नाही 8 वर्ष झालं अजून कोणाला कटाळा आहे का उत्साह जैसे देवी नतोन गीता तत्व ज्ञानेश्वरी दिवस लहान असो मोठे असो तरुण असो वृद्ध असो सगळे कसे लुप्तली रावी लागली समाधी पंडित पाठक ज्ञानी महानुभव एकच शिरसाल कार्य आणि नाचत जाऊ त्याच्या गावात खेळया नाचत जाऊ त्याच्या ऐकायचं नाही म्हणायचं हा सगळे येते कसं आहे सगळं तीर्थाची धुडी जे का माता एवढं पवित्र एवढे पवित्र नदी झाली महाराज येते कशी नदी जळल्या अन्न कोटी कुळाचे होय उधर कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे धन्य धन्य हनुमान आणि या गावाचे सगळे जन पवित्र पवित्र हरिकथा जिथं रामाची कथा चलते तिथं काळ नाही काळाचा बाप सुद्धा येऊ शकत नाही यमधर्म सांगे तुका तुम्हा नाही तेथे सखा जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा यमधर्म सांगे तुका तुम्हा नाही तेथे सखा जेथे होय हरिकथा सदा घोष नका जाऊ या गावा नामदार सुदर्शन खिडकी फिरे बवली गावासाठीच नाही जे रोज दर्शनवर ऐका येते त्यांच्यासाठी सुद्धा यमाचा मालक सांगते जे रामायण आहे का त्याला अकाली मृत्यू द्यायचा नाही अरे ते वय झाल्यावर तर जायचंच आहे पण अकाली जाऊ नाही त्याच्यासाठी परमार्थ आहे महापातक दुष्कर नीच कर्म करातेत तारो रामचंद्र नामे परतार पावली मला वाटलं होतं उरकलं
कितीही पातके केलेले असू द्या, महापातकी कोण कितीही पातके केलेले असले आणि ज्यावेळेस माणसाला उपरती होईल, ज्यावेळेस कळल की आपलं चुकलंय आणि तिथून पुढं आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नास. बघा आपल्याला आता म्हणतो आपण 60 वर्ष झाले 70 वर्ष झाले ना, आता का देव मला पदरात घेणार आहे का? अजिबात त्याला म्हणायचं नाही. ज्या दिवशी तुम्हाला देवाची आठवण होईल, ज्या दिवशी तुम्ही देवाच्या भक्तीला लागताल, त्या दिवशी सुद्धा देव तुम्हाला सोडीत नाही. त्या दिवशी सुद्धा तुमचा उद्धारच करतो. एक व्यक्तीची उद्धार 7 दिवसात केला. कुणाचा? परीक्षितीचा. प्रसिद्धी उद्धार 7 दिवसाचा, मुक्त झाला वाचा श्रवण करीता. 7 दिवस भागवत ऐकलं, विमान आलं. आज एक जणाचा तर एका दिवसात उद्धार केला. एका दिवसात. कुणाचा? एक दिवसात खटवंग राजा. आणि एकाचा तर एका तासात केला. एक तास उराला खटवंग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. एक तास जरी देवाचं नाव घेतलं तरी उद्धार होतोय. आता त्याच्या पुढे चालायचं का? त्याच्या पुढे एक श्वास घेताना जरी देवाचं नाव घेतलं, प्राण जाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले अजामेळ पापराशी. आपण म्हणतो ना आतापर्यंत आपण करू नाही केलंय, खाऊ नाही खाल्लंय, पाहू नाही पाहिलंय, देऊ नाही केलंय, आता का देव आपला मागे झाले काही विचार करायचा नाही मागाला. जीवनात हर एक माणसाकडून चुका घडतच असत्या. चुका घडत नाही तसा माणूस बघायला सुद्धा मिळत नाही. जो काही करीतच नाही त्याच्याकडून चुका होणार बी नाही, पण जो काही करतोय त्याच्याकडून चुका होणारच आहे. बरोबर आहे? मग ज्याच्याकडून चुका झाल्या असत्या, किती झाल्या असत्या तरी एक रामाचं नाव घेतलं का? रामाचं नाव दोनच वाजले. रामाचं नाव तरी रामाचं नाव हरिपाठात एक प्रमाण आहे बघा. प्रणागरी व्यास हमारा सदारे कैसे नामे केले हरिमुखे म्हणा हरी पुण्याची गवताची गंज लावायला किती गवत आणावं लागतंय, किती बांध कापावं लागते, आणि तेवढ्या गवताची गंज पेटवायला किती डबड्याच्या किती काढा लागते. एक तसं मागवलं केलेलं पाप जाळायला एक देवाचं नाव अख्खं पाप जाळून टाकतं. 2 मिनिट घेऊ का तुमचे? 2 मिनिट. महादेवाला भूक लागली. मला महादेवाला मावल्या हो, आपल्या महादेवाची भूक वळकायची, आपल्या महादेवाला जीव घालायचं. उग महाराजन देवन देव चुळीत बसणं हे मला पटत नाही. आपल्या महादेवाची सेवा, पती हा परमेश्वर आहे. तुका म्हणे पतिवर्तन तिची देवावरी तथा. मी त्या महादेवाला सांगतोय का कैलासातल्या महादेवाला जेवायला टाइम झाला आणि पार्वतीचा एक नियम राहिला होता. कोणता नियम? सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्र नाम घेतल्याशिवाय माता पार्वती एकदा बसले का? विष्णू सहस्त्र नाम झाल्याशी जेवाय वाढायचं नाही, स्वयंपाक करायचा नाही, काय नाही काय नाही काय नाही काय नाही. तसं काय काय मावल्याचं एकदा दियवन ते तुळशीन ते पितळाची दियवन गुंडाळा चालू केले का? पार नवरा तिकडे जांभळ्या देऊन पांढरे डोळे झाले तरी पितळाची देव सोडीत. तुमचा देव पितळात नाही, तुमचा देव त्याच्या पोटात आहे.
त्याचं पोट ह्याची सेवा केली काय तुमचा देव. चला ए माझं लक्ष विचलित करू नका. हा कैलासा मग महादेवाला भूक लागली. महादेवाने सांगितलं आरती म्हणली थोडं नित्य नेमावीन अन्न खायतो स्वाद माणसानं नेम मोडायचा नाही. म्हणजे माझा नियम आहे सहस्त्र विष्णू सहस्त्र नाम म्हणायचा. महादेवाने एक शास्त्र काढलं. हे श्लोक बऱ्याच लोकांना पाठ आहे. राम रक्षेमध्ये श्लोक आहे हा. एक रुपयाच्या 1000 नोटा. एक जुन्या नोटा माहिती ना 1000 एक रुपयाच्या 1000 नोटा आणि हजाराची एक आणि एक रुपयाचे 10 बनलं ते सगळे मिळून किती झाले 1000 आणि हजाराची एक नोट किती झाले 1000. महादेवाने सांगितलेला श्लोक आहे राम रामेती रामेती राम नाम वरानने सहस्रनाम तत्तुल्ये राम नाम वरानने. महादेवाने सांगितलं पार्वती तुला 1000 नाव घ्यायची गरज सहस्त्र नाम तत्तुल्ये. कळालं 1000 एकच्या 1000 नोटा एका तराजूमध्ये आणि हजाराचीच एक नोट एका तराजूमध्ये किंमत सारखीच झाली. एकदा राम म्हण माझ्या स्वामीचं एकदाच राम म्हण 1000 नाव घेतलेलं पुण्य लागतं. एवढी राम नामात ताकद आहे. कशात मामा बरोबर आहे ना. मग त्याच्यामुळं नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आत्माला लागला. सांगा विनवितो तुम्हाला संत महंत सिद्ध ऋषी जला रामाचं नाव घेतलं पाप जळल्याशिवाय राहत नाही. श्रीरामे नाम नितनेथी मानणारे मारावी हो वंजाना कोणी हो कोणी सन्मुखाने राहणे धड पळ सुटला रामाचं नाव घेतलं जगा काळ काय आम्ही काळ बांधवडी काम बांधवडी काळ केला देशोधडी. अरे मारुतीरायाच्या शब्दा पुढं रामाच्या नावा पुढं मारुतीराया पुढं काळ हे चिल्लर गोष्टी आहेत. जग पळून जाते पण कसं पाहिजे रामाचं नाव मुखात पाहिजे. नुसतं मुखात नाही रामाचं नाव घेतलं तर रामाच्या नावासारखं वागावं लागतंय. रामाच्या नावासारखं बोलावं लागतंय. रामाच्या नावासारखं चालावं लागतंय. रामाच्या नावासारखं वर्तन करावं लागतंय. नाहीतर मुंह में राम बगल में सुरा हे कबीर जातो व्हायला. माला तो करणे फिरे जीव फिरे मुखमाई माला तो करणे फिरे जीव फिरे मुखमाई मनवा तो चहुदिसे फिरे येतो सुमिरन नाही कबीरा येतो सुमिरन नाही. हातात माळ असून काय करायचे गळ्यात माळ आणि पोटात चला निवटोनी राक्षस गाना विजय झाले देवोनी विनाचे पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या शनिवारी वादळाला विजय मिळाला पण अजून पाहिलंच आहे गुहेत गेले नाही. आता 55 पुढच्या शनिवारी एक जसा साधू 6 विकार एक बाजूला करून परब्रह्माला पावतो तसे हे वानर आमचे हनुमानजी हे 10 जण आहेत. कोण कोण होते तुम्हाला माहिती. एक करून रावणाजवळ पोहोचणार आहे तरी रावण डोळे उघडणार नाही. रावण केव्हा डोळे उघडणार. आता जरा खाली येऊ का खाली. माणसाला माईवर 100 शिव्या द्या एखाद्याला जरा एखाद्याला लागासारखी गोष्ट
एखाद्याला आपल्या आईवर 100 शिव्या देऊ द्या, त्याचा काय राग येत नाही. एकच बाई पोरगीची, एकच, ज्याला तोंड लाल करून घ्यायचं का, एक बाई पोरगीची. मोरा गेला झाला तर बाबा महाराजांचं नाव बदलायचं. मला सांगायचं आहे, रावणाला इतके मिळाले, याचं सुख दुःख नाही, सगळ्याची बेइज्जती झाली, तरी राजा रावण डोळे उघडले नाही. आमचा हनुमान बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे, मारुत्र्या हुशार आहे, मारुत्र्या मंदोदरीला हाताला धरणार, या विवरात नेणार. मंदोदरीचा आता हे ब्रह्मचारी आहे, माते समान नाव घ्या नारी, आई सारखे पण समोरचा दुश्मन उठवायचा म्हणून तिचा पदर वाढणार, तिला गचंडी देणार आणि ती शिमग्याचा मंत्र करणार. कोण? मंदोदरी. आणि मग बायकोचा आवाज ऐकल्यावर समाधी लागलेला सुद्धा भाऊ एवढं सोपं आहे. बायकोचा आवाज ऐकले भले भले जागे होते, आवाज ऐकले होत असते ह्याच्यात नवल नाही. स्वप्नात बायको आली तरी माणसाची परेशानी करते. माझा भूतावर विश्वास नाही, पण रामायण खरं भूताची कथा सांगतो का आपण, नवनाथ ग्रंथ आहे का नाही. मी भूतावळी आली, तिथं आली भूतावळी. आता लई कुणाला शब्द लागत असते त्याच्यामुळे लई भूतावळीकडे जायचं नाही. कुठं हाडूक बी पडू देत नाही का ती भूतावळी. हे म्हणताय ना, जेवढे हाडकं, जेवढे मास, जेवढं रक्त पडलं होतं, हे पुढं महाग, पुढं पाठ महाग, हे खरा घेऊनच होते. माग हाडकं सुद्धा शिल्लक ठेवले नाही. यांनी इतके मारले आणि पुढे गेले महादारून वडवलं म्हणले. माणसाला वाटतंय आज झालं का उद्याच्याला सुख मिळत, उद्या परवा दिवशी सुख मिळत. संसार दुःखामुळ विश्रांती नाही मोठे. एवढं सोपं नाही, सोपं नाही, दुःखच आहे. स्वान हे लागे पाठी असं नाही का, मागे लागले वळण गवनाई भ्रांती. माणसाला वाटतंय पुढे सुख आहे, एकतर माणसाला वाटतंय लग्न झाल्यावर सुख आहे, सुख आहे, चला चला लेकर बाळ झाल्यावर सुख आहे. नाही, माणसाला वाटतं आता का पोराचे लग्न पोरीचे लग्न झाले का मोकळा झालो. कोणा सुख आहे? कव्वाच नाही. सुख येत ह्याची ठाई बहुबाई संताच्या एकदा त्या 4 लाकडावर सुतळीने आवळून बांधलं, त्याच्याशिवाय सुख. संसारा आलिया एक सुख आहे इथं आठवावे पाय. विठोबा तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळ वेळा व्हावा पांडुरंग. तिथं सुख आहे, बाकी सुख कुठंच नाही. सुखाचं दुकान आहे साधूचं, साधूचं दुकान सुखाचं आहे आणि परपंचाचं दुकान दुखाचं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, घातले दुकान येती आलिया सिंगार. सुख सुख जे जे पाहिजे ते आहे.
रामाची कृपा, साधूची कृपा, संतांची कृपा, गुरुची कृपा, कृपा झाल्याशिवाय काही कृपा कटाक्षे निहाळले आपल्या परी ऐश्वर्ये कृपया केली संत जरी माझी अलंकारिली बरी कीर्ती हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. फक्त कृपा झाली का तर संत कृपा झाली आणि ही इमारत फळाली. संताची कृपा झाल्याशिवाय होता तुमची कृपा. पशु बोले वेग निर्जीव चाले भिंती. हा महिमा अगाध एवढी ताकद कृपेत आहे. रामात ताकद नाही, ती रामाच्या नावात आहे. राम काय करू शकत नाही, रामाचं नाव तारत नाव. बरोबर आहे. तसं साधूच्या कृपेमध्ये आपला देह सोन्याचा करायची ताकद आहे. चला एका जनार्दना रावण मेले. रामराज्य कवायचं रावण काय मग आपलं रामराज्य आणायचं असलं तर आपला अहंकार रूपी रावण मारावा लागतंय. सगळ्यात माणसाचा मोठा शत्रू अहंकार आहे आणि अहंकार हाच रावण आहे. आरतीचं पहिलं चरण काय मामा? बरोबर नाही? अहंभाव रावण आहे. हा सगळ्याच्या हृदयामध्ये रावण आहे. मी आणि मी जे होतंय ते मीच करतोय. माझ्यामुळे घरातले सगळे जगतेत, माझ्यामुळे गावातले सगळे जगतेत, असा काही लोकांचा अहंकार असतोय. तो रावण मेला का रामराज्य आल्याशिवाय राहत नाही. आणि रामराज्य आणायचं असेल तर अहंकार रूपी रावण मारावा लागतो. तो मरणार आहे आणि पुन्हा रामाचं राज्य येणार आहे. गावोबा महाराजांनी एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरणागती पत्करली. म्हणजे अजून 10 मिनिटं शिल्लक आहेत पण आम्हाला आलंय. त्याच्यामुळं लवकरात लवकर लोकांनी फराळे घालायची सोय कर. आणि तुझं हे लांबलेलं बरोबर ना